त्यावेळेस आम्ही दोघं नवरा बायको मलेशियाला गेलो होतो आणि माझा मुलगा जो एक पहिलीत होता गच्चीवर गेला आणि ती टाकी 2 मजली होती, तिथून त्यांनी वरून खेळता खेळता पडला. त्यावेळेसची अनसर्टनिटी सिच्युएशन, काय बघायला मिळणार आहे, कसं असणार. जेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असतो तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतो, पण जेव्हा तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम असतो सिरियस, तेव्हा तुम्हाला एकच प्रॉब्लेम असतो आणि तो सगळ्यात मोठा असतो. कारण तो फार मोठा असतो. पाडगावकरांची एक कवितेची ओळ आठवते मला. ते म्हणतात की जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं, रडत खडत का गाणं. बरोबर आहे. हाय एव्हरीवन अँड व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू ऑन अनदर एपिसोड ऑफ इमोशनली युअर्स विथ प्रतीक. आज आपल्यासोबत आहेत फेमस न्यूट्रिशनिस्ट अँड डॉक्टर मनीषा बंदिष्टी. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू डॉक्टर. थँक्यू. सर्वप्रथम आमच्या या शोवरती आल्याबद्दल आणि ह्या भावनिक साक्षरतेच्या आणि भावनिक बुद्धिमत्तेच्या विषयावरती बोलण्यासाठी आपण आलात, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. आता सगळ्यात आधी ज्या वेळेला आपण न्यूट्रिशन म्हणतो किंवा भावना म्हणतो, ओके, दोन्हीही गोष्टी या एकमेकांना परस्पर पूरक आहेत. म्हणजे शेवटी इमोशन बेस्ड इटिंग ज्याला आपण म्हणू, ते कंटिन्युअस असतं किंवा तो एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यावरती आपण नक्कीच येऊ. पण सगळ्यात आधी एक डॉक्टर झाल्यानंतर आपण न्यूट्रिशनकडे जावं हे असं तुम्हाला का वाटलं, एक, आणि आतापर्यंतचा तुमचा प्रवास हा सगळा जरा उलगडून सांगा. बरोबर आहे. मी डॉक्टर झाले, त्याच्यानंतर मी पॅथॉलॉजी केलं, पॅथॉलॉजिस्ट झाले. त्यानंतर एक असा पॉईंट आला ना की माझं वजन खूप वाढलं, म्हणजे मी 90 किलो वगैरे झाले असेल. मग पुन्हा नेहमीच जिम, डाएट, एक्सरसाइज हे सगळं मी सुरू केलं आणि त्यावेळेस माझं 2 महिन्यातच भरपूर वजन कमी झालं. ते पुन्हा वाढलं, मग ते मी पुन्हा कमी केलं. अशा ह्या प्रोसेसमध्ये मला कुठून तरी जाणीव झाली, बिंग डॉक्टर, बिंग पॅथॉलॉजिस्ट, की इतकं अट्रॅक्शन झालं मला त्या न्यूट्रिशन विषयाविषयी. असं वाटलं की हे आपल्याला चांगल्या रीतीने मांडता येईल, कारण बेसिक तुमची फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला असतो. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की आपण ह्याच्यात जास्ती अभ्यास केला पाहिजे. मग मी फिटनेस मॅनेजमेंट, न्यूट्रिशन, कार्डियाक रिहॅबिलिटेशन हे सगळं सुरू केलं. त्यावेळेस माहिती प्रतीक, मला विरोध बराच झाला. म्हणजे तू डॉक्टर असून, पॅथॉलॉजिस्ट असून एक पायरी खाली का उतरतीयस. म्हणजे न्यूट्रिशन त्यावेळेस एक पायरी खाली उतरणं असं होतं. बरं. तर त्यावेळेस ते होतं. आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, प्रचंड अवेअरनेस आलेला आहे. पण त्यावेळेस तो स्ट्रॉंग निर्णय घेणं, त्यावेळेस पॅथॉलॉजी लॅब पण आपली चालूच, आणि त्याबरोबरीनं मग मी लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि ओबेसिटीमध्ये काम करायला सुरुवात केली. पण ज्या वेळेला लोकांनी असं सांगायला सुरुवात केली की डॉक्टर असून, पॅथॉलॉजिस्ट असून, चांगली प्रॅक्टिस करत असून सुद्धा एक पायरी खाली उतरावी लागली, तर ज्या वेळेला हे लोकांकडनं सारखं बोलणं व्हायचं, त्यावेळेला किंवा कोणी असं म्हणायचं, अरे हे डॉक्टर असून सुद्धा तुम्ही असं करता, असं सहसा कित्येक लोकांनी सांगितलेलं असेल. मग त्यावेळेला जी घालमेल होती आणि जो भावनिक गोंधळ कदाचित झाला असेल किंवा नसेल, मला माहिती नाही, पण त्यावेळेला कुणी असं बोललेलं किंवा टोचून बोललेलं, म्हणजे पॅथॉलॉजीमध्ये तुम्ही टोचून बोलता याला वेगळा अर्थ आहे, पण असं कुणी असं टोचून बोललेलं, त्यावेळेला आपल्या स्वतःला कधी ना कधी सेल्फ डाऊट येतो की आपण हे खरं करतोय, हे बरोबर करतोय का, हे खरंच इज दॅट वॉट आय एम सपोज टू बी डुईंग, इज दॅट वॉट माय कॉलिंग इज. असे प्रश्न कधी आले का? खरं सांगायचं, असे प्रश्न कधीच आले नाही. मी इतकी पॅशन ड्रिव्हन होते, मला एवढं पॅशन झालं होतं, म्हणून मी आजही म्हणते प्रोफेशनपेक्षा माझं पॅशनच जास्ती आहे, आणि ते फॉलो करण्यामध्ये कसला कमीपणा. आणि मी पॅथॉलॉजी कधी सोडलेलंच नव्हतं, ते तर चालूच होतं. त्याच्यामुळे मला हा डाऊट कधी आला नाही. किंवा पण असं मी बरंच ऐकलं की खाली पायरी, आता जी गोष्ट आता नाही आहे, खूप रिव्हर्सल झालेली आहे, पण त्या काळात ते नक्कीच होतं. आता लाईफस्टाईल मेडिसिन ही फार मोठी ब्रांच होऊन येत आहे. हो.
ओबेसिटी मॅनेजमेंट And lifestyle लाईफस्टाईल मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी येतात. कित्येक वेळेला तुला हे माहिती असेल की एखाद्या लाईफस्टाईल मॅनेजमेंटचं डिसऑर्डर हे त्या माणसाच्या कमिटमेंटवरती असतं. जसं तू म्हणालीस की पॅशन इज माय कॉलिंग, दिस इज माय कॉलिंग, माय पॅशन इज माय प्रोफेशन. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की ह्या पॅशनला प्रोफेशनमध्ये आपण कन्वर्ट करावं. आणि नेहमी ज्या वेळेला आपण असं बोलत असतो की आपल्या छंदाला आपण व्यवसाय म्हणून ज्या वेळेला बघतो, त्यावेळेला छंद हळूहळू व्यवसाय होताना त्यातली गणितं आपल्याला जाणवायला लागतात. कारण व्यवसाय शेवटी करायचा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये व्यावसायिक गणितं आणि अतिशय वस्तुनिष्ठ असणं वगैरे हे सगळे भाग येतातच. पण ज्या वेळेला आपण छंद म्हणून तो सुरू केलेला किंवा एक पॅशन म्हणून आपण ज्या वेळेला सुरू करतो, त्यावेळेला ते इक्वेशन्स आपण थोडेसे बाजूला ठेवतो. बरोबर आहे. पण शेवटी त्या इक्वेशन्सकडे जावंच लागतं. आणि तो एक व्यावहारिकपणा म्हणा किंवा बिझनेस ॲक्युमेन म्हणा, हे सगळं असतं. मग अशा वेळेला कधी असं झालं का की मी हे करते, हे पॅशन आहे, हे ठीक आहे, बट इज इट रिवॉर्डिंग इनफ, असं कधी वाटलं का? तेव्हा जेव्हा फायनान्सेसमध्ये तुम्ही रिवॉर्ड मोजता त्यावेळेस ठीक आहे, पण आपला रिवॉर्ड जर पेशंटचा हॅपीनेस, याचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आहे, यालाच जर मी रिवॉर्ड समजत असेल तर एवढा याचा क्वेश्चन मला कधी त्रास एवढा झाला नाही. अरे वा, छान. सो देर आर थिंग्स मोर दॅन मनी टू बिझनेस. Exactly. लेट मी टेल यू दिस. व्हेरी वेल सेड. आणि ह्या पॅशनला सुरुवातीपासून म्हणजे त्या पद्धतीने ड्राईव्ह करणं. आता ज्या वेळेला स्वतः यू हॅव लेड बाय एक्झाम्पल की 90 किलो वजन असून सुद्धा आता तर तू व्यवस्थित सडपातळ दिसतेस. सो त्यावेळेला हे ट्रान्सफॉर्मेशन करायला मनाची खूप जिद्द लागली, खूप त्याच्यासाठी एकाग्रता लागली आणि सातत्य लागलं. तर ह्या 3 गोष्टी करण्यासाठी सुरुवातीला ते कसं कठीण गेलं? कारण आय एम शुअर हे जवळपास तुझ्या सगळ्या पेशंट्सला हेच स्ट्रगल्स असतात. हो, त्या स्ट्रगलमधून मी गेले म्हणूनच आज पेशंटच्या कुठल्याही कंडिशनला माझ्याकडे उत्तर असतं, कारण मी स्वतः त्याच्यातनं गेलेली. यू वॉक द टॉक. ऑसम. तर तुझा प्रश्न असा होता की काय प्रॉब्लेम्स आले, काय इनिशियल चॅलेंजेस आले वजन कमी करताना? हो. ओके. वजन कमी करताना सगळ्यांनाच येतात, तसे मलाही चॅलेंजेस आले. पहिल्यांदा आपल्याकडे सोशल पर्स्पेक्टिव्हच नाही आहे की तुम्ही एखाद्याच्या फूड चॉईसेसला मान देण्याचा. आपण कुठे याला काय एवढं झालंय, हे असंच का खायला पाहिजे या माणसाला, असं ना? हां, त्या प्रकार. कुणाकडे जायचं म्हणलं की मला भीती वाटायची, कारण काय आपली वेळ वेगळी होती. त्या वेळेत मी जेवण केलेलं आहे, आता गेल्यावर तो आग्रह केला जायचा. गंमत सांगते, त्यावेळेस मी वार ठरून ठेवले होते, दत्ताचा वार, गुरुवार असं. अच्छा अच्छा. पण मी एवढी स्पिरिच्युअल त्यावेळेस नव्हते. आज वेगळी कंडिशन आहे, पण तरी अशी काही काही नाटक करावं लागायचे. पण लोकांना आग्रह करायची खूपच. ठीक आहे, मग आता तुझा वार आहे तर मग तू साबुदाण्याची खिचडी खा, नाहीतर दूध साखर घेऊन खा. हा जो आग्रह होता त्याचा खूप त्रास व्हायचा. आताही तुम्ही पार्टीला जाल तर ज्या लोकांना माहिती आहे मी या फील्डमध्ये आहे, त्यांचं कसं होतं की ही काय खातीये, अच्छा, ह्याच्यावर खूप लक्ष असतं. आणि आपण 4 स्वीट्स आहेत, आपण एखादं स्वीट उचलून खातो. अरे एवढे 4 आहेत, मग तू 4 का खात नाही, एकच का खाल्ला? मला नाही वाटत आहे मनातून की ते घ्यावं असं. तर त्यावेळेस मग आग्रह केला जातो की ठीक आहे, मग एवढे 1 गुलाबजामुन तरी घे, बरं अर्धा तरी घे, बरं नाही चतकोर मग घातलंच जातं ते चमच्यानी. हो राईट. मला हे कळत नाही या चतकोरमध्ये मला आनंद काय झाला आणि घालणाऱ्याला किती झाला, कशासाठी हे सगळं उठाठेव केली. माझा मान तरी ठेवा म्हणून लोकं देतात असं Exactly. काहीतरी. तर बाहेरच्या कंट्रीजमध्ये ही सिच्युएशन नाही आहे. बरोबर. यू हेल्प युअर सेल्फ. करेक्ट. तर तुमच्याकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. तर या काही चॅलेंजेस सगळ्यांनाच येतात, मलाही आले. पण फॉर्च्युनेटली आता सगळेच थोडेसे अवेअर झाल्यामुळे हा त्रास आता कमी झालेला आहे. मग तो एक जो चॅलेंज होता की कुणाकडे गेल्यानंतर नाही कसं म्हणायचं या माणसाला, की आपल्याला मनातनं नाही म्हणतो आणि आपण म्हणतो नाही, पण ते समजून घेण्याची त्यांच्यामध्ये इच्छा नसेल म्हणा, किंवा तो कधी त्यांना प्रसंग तो पर्स्पेक्टिव्ह त्यांना माहीतच नसेल म्हणा. त्याच्यामुळे
कित्येक वेळेला असं आहे की एवढे का नखरे करतायत, काय एवढं त्याच्यामध्ये, ओके एक जलेबी खाल्ली तर काय बिघडलं. आणि आपल्याकडे माया एक्सप्रेस करायची, लव एक्सप्रेस करायचं, म्हणजे गोड फूड खाय. फूड हाच वे आहे. बरोबर. सो फूड अँड इमोशन्स दे गो व्हेरी हँड इन हँड. आपण कम्फर्ट फूडिंग म्हणतो किंवा आपण कित्येक वेळेला इमोशन बेस्ड इटिंग म्हणतो. आणि हे मी बघितलंय की जी लोक डिप्रेशनमध्ये आहेत किंवा जी वेगवेगळ्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्समधनं जात असतात आणि ते सुद्धा अवेअर नसतात किंवा इमोशनल टर्मॉईल असतं, त्यावेळेला अचानक चॉकलेट्स खाणं, जंक खाण्याची इच्छा होणं हे अगदी साहजिक आहे, कारण तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सेस वगैरे बऱ्याच गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये. मग ज्या वेळेला तुला लक्षात येतं की हे सगळं इमोशन ड्रिव्हन आहे, तर त्यावेळेला तू त्या गोष्टींना कसं हँडल करते, त्या पेशंट्सला कसं हँडल करते, कारण ते हे मान्य करण्याच्या स्थितीतच नसतात की मला डिप्रेशन आहे किंवा मला काहीतरी असं झालेलं आहे की आय एम इमोशनली गेटिंग व्हेरी मूड स्विंग्स होत आहेत किंवा अजून काही होतंय. ते म्हणतात नाही माझी खायची इच्छाच आहे, पण तुला ते लक्षात येतं की हे इमोशन बेस्ड इटिंग आहे. हो बरोबर आहे. त्याच्यासाठी न्यूट्रिशनिस्ट फक्त नाही तर सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट ह्यांची पण आपल्याला हेल्प घ्यावी लागते जर जे बॉर्डरलाईनच्या वर असेल. डिप्रेशन म्हणा, मायनर प्रॉब्लेम्स, अँझायटी प्रॉब्लेम्स फक्त काउन्सिलिंग आणि न्यूट्रिशनने सॉल्व्ह होऊ शकतात. पण कुणालाही जर आपण फोर्स केला आणि सांगितलं नाही तू हे खाऊ नको हे खा, तर तो माणूस ऐकणारा नसतो. पण त्यांनाच हा सगळा कॉन्सेप्ट जर सांगितला की फूड आणि मूड यांचं रिलेशन काय आहे हे पूर्ण सांगितलं, फूड आणि मूड खूपच रिलेटेड आहेत, त्यांचं घट्ट रिलेशनशिप आहे सायकोलॉजिकली, बायोलॉजिकली, इव्हन कल्चरली. आपल्याकडे फूड आणि मूड खूप जवळचे आहे. तुम्ही काय खाता त्याच्यावर तुमचा मूड बनतो आणि काय मूड आहे त्याच्यावर तुम्ही फूड चूज करता. तर त्यांना एक्झॅक्टली. तर एक फुल प्रोसेस मी त्यांना समजून सांगते. जर आपल्याला वेळ असेल तर मी तुम्हाला सांगू शकते तो प्रोसेस. कसं आहे ना, मी 4 गोष्टींनी ते समजून सांगू शकेल तुला. एक तर लक्षात घे ब्रेन ना, तर ब्रेनमध्ये ना काही पदार्थ तयार होतात, त्यांना न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतात. बरोबर. आपण हॅपीनेस हॉर्मोन लेमन लँग्वेजमध्ये म्हणू, पण ते न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, पटकन ॲक्ट करतात. कधी ऐकलं असतील सिरोटोनिन हॅपी हार्मोन आहे, डोपामाइन एंडॉर्फिन, हे सगळे. ओके, ते कुठे तयार होतात? त्यांची फॅक्टरी ब्रेनमध्ये आहे. ओके, आणि ते तिथून रिलीज होतात आणि मग आपला मूड चांगला होतो. बरोबर. ओके, मग त्याचा आणि फूडचा काय संबंध? तर त्या न्यूरो ट्रान्समिटर्सचे काही बिल्डिंग ब्लॉक्स तर फूडमधून मिळतात. नंबर 1. नंबर 2, आपलं जे गट आहे म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यातनं त्याला स्टिम्युलस मिळतो. आपण जे फूड खातो त्याच्यावरून त्यांना स्टिम्युलस मिळतो की आता सिक्रेट व्हा, जास्ती सिक्रेट व्हा. काही फूड नाही खाल्लं तर ते बंद पडतील. हा जो प्रकार आहे म्हणजे ब्रेन आणि गट, याला आपण गट ब्रेन ॲक्सिस म्हणतो. अशा प्रकारे ते न्यूरो ट्रान्समिटरचा पदार्थ तयार होण्याचा स्टिम्युलस आणि त्याचे जे बिल्डिंग ब्लॉक्स हे सगळे गटमध्ये तयार होतात. आता दुसरी गोष्ट, आपण गटकडे येऊ. हे गट आहे ना, त्याची इनर लाइनिंग असते ना, त्याच्यामध्ये ना मायक्रोबायोम नावाचे बॅक्टेरिया, व्हायरस टाईप असे प्रकार असतात. त्याची कॉलनी तयार झालेली असते. आपल्या बर्थपासून हळूहळू ती कॉलनी तयार होते. मग तुम्ही चाइल्डहुडमध्ये जे खाता, चांगलं खाल्लं असेल तर चांगली कॉलनी तयार होईल, वाईट खात असाल तर वाईट कॉलनी तयार होईल. ओके, हे खाण्यावर आहे. ती खाल्ल्यामुळे ती कॉलनी तयार होते. ओके, तर ती चांगली कॉलनी जर तुम्हाला तयार करायची असेल तर काय करायचं? तर असं नाही की तुम्ही नंतर लॅटर स्टेजला तुम्ही ती कॉलनी पुन्हा तयार करू शकत नाही. आत्ता पण करू शकता. की तुम्ही इमोशनल तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्ही पहिल्यांदा तुमची गट हेल्थ नीट करा, कारण त्याच्यामुळेच तुमचे हॅपी हॉर्मोन रिलीज होणार आहेत, एंडॉर्फिन्स. ओके, तर मग असं कसं करायचं? असं झालं तर की अशी चांगल्या बॅक्टेरिया डायरेक्ट टाकता आल्या आपल्या गटमध्ये तर त्याला म्हणतात प्रोबायोटिक, जे आपण फर्मेंटेड फूडमध्ये मिळतं. करेक्ट. लाईक कर्ड आहे, इडली, डोसा, पिकल, ह्यामध्ये फर्मेंटेड आहे. तर ते प्रोबायोटिक डेली बेसिसवर खाल्लं तर ती चांगली कॉलनी तयार होती आणि मग चांगले एंडॉर्फिन्स रिलीज होतील. दुसरं आहे प्रीबायोटिक, म्हणजे हे फूड जे ह्या ज्या कॉलनीला जी तयार झाली आहे त्यांना फीड करणार, पोषक तत्व. ते काय आहे? तर तेच तुमचे सगळे सिरियल्स आहेत, ओट्स आहेत, बाजरा आहे, ज्वार आहे,
इवन काही फळं आहेत, लाईक बनाना आहे, नट्स आहेत, सीड्स आहेत, जवस वगैरे, आणि हाय फायबर फूड, सलाड आहे, फ्रूट्स आहेत. हे 3 गोष्टींनी तुमची चांगली मायक्रोबायोम तयार होईल. राईट. तर हे समजून सांगणं फार आवश्यक आहे. तिसरी गोष्ट मग इमोशनल, जे तू म्हणालास की स्टिम्युलाय काय आहेत. तर कुणाला स्ट्रेस आहे, स्ट्रेस आलं की एक हार्मोन रिलीज होतो, त्याला कॉर्टिझॉल म्हणतो आपण, स्ट्रेस हार्मोन म्हणतो. कॉर्टिझॉल रिलीज झाला की आपल्याला मूड, बेली फॅट वाढायला लागतं, हां, बिंज इटिंग सुरू होतं, फॅटी फूड, स्वीट फूड ह्यांच्यावर, आणि बेली फॅट वाढायला लागतं. अशा वेळेस जर तुला हे सगळी प्रोसेस माहिती आहे तर ॲटलिस्ट आपण हा विचार करू शकतो की मला स्ट्रेसमध्ये आहे, तर हे चिप्स वगैरे घरात पण नाही ठेवायला पाहिजे. त्याच्याऐवजी हेल्दी अल्टरनेटिव्ह आपण तिथं ठेवूया. नट्स ठेवले, सीड्स ठेवले, डार्क चॉकलेट ठेवले, तर ॲप्रोच तिथंच जातो. हे झालं तुझं स्ट्रेसचं. दुसरी गोष्ट आहे अँझायटी. अँझायटीमध्ये एक तर तुम्ही खातच नाही, नाहीतर खूप जास्ती खाता, सिमिलर वे. तिसरं आहे हां, तर अँझायटी इश्यू मायकल जॅक्सनला खूप होता. अच्छा. हां, त्याला स्वतःच्या बॉडी इमेजविषयी इतकं हे वाटायचं, त्याच्यामुळं हां एक्झॅक्टली, त्याच्यामुळं त्याला तर इटिंग डिसऑर्डर झाली, त्याला आपण ॲनोरेक्सिया नर्वोसा म्हणतो, खाणंच सोडून देणं. तिसरी गोष्ट डिप्रेशन. त्याच्यामध्ये पण हाच प्रकार होतो. तुम्ही म्हणजे खूप खाता डिप्रेसिव्ह स्टेजमध्ये, पण तिथेच जर अवेअरनेस असेल तुम्हाला आणि हे सगळं सायन्स माहीत असेल, तर दीपिका पादुकोणनी या अवेअरनेसमुळे, हेल्दी इटिंग, नीट इटिंगनी तिने डिप्रेशनवर मात केली. सायकॅट्रिस्टची तर मदत ऑफकोर्स लागते, पण त्याबरोबरही न्यूट्रिशनची मदत लागते, आणि ह्याचा अवेअरनेस विशेष नाही आहे की न्यूट्रिशनमध्ये ज्या वेळेला आपण चांगले बॅक्टेरियाज प्रोबायोटिकच्या अनुषंगाने आपण टाकतो, त्यावेळेला ते फक्त गटसाठी नाही, तर ते आपल्या माइंडसाठी, आपल्या इमोशनल वेलबिंगसाठी तेवढंच महत्वाचं असतं. म्हणजे मूड बुस्टिंग फूड खायला पाहिजे जास्तीत जास्त. इवन रात्री खाण्याची, स्नॅकिंग करायची सवय झालेली आहे, ती पण प्रॉब्लेम आहे. कारण रात्री तुम्ही खाता, तुमचं रात्री मेटाबॉलिझम एकदम म्हणजे वाट लागते तुमच्या मेटाबॉलिझमची, आणि मग त्याचा परिणाम शरीरावर होतो. मग अशा वेळेस कसं मॅनेज करायचं, शेड्यूल कसं करायचं, हे आपण पेशंटला शिकवतो की तुझ्या लाईफस्टाईलमध्ये असं शेड्यूल करायला पाहिजे, तसं शेड्यूल करायला पाहिजे. ह्या गोष्ट आहे. अजून एक शेवटचं गोष्ट, चौथी मी तुला 4 गोष्टी म्हणाले होते, शेवटची म्हणजे कल्चरल इम्पॅक्ट. आपल्याकडे बघ, सण म्हणलं की काहीतरी गोड करणं आलं, म्हणजे होळीला गोडपोळी, पुरणाची पोळी. हे वाईट नाही, हे कल्चरली चालत आलंय. पण प्रश्न असा आहे, होळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी पण स्मार्टफोनवर बटन दाबून लगेच बासुंदी येते, ते त्या काळी नव्हतं. त्या काळी अगदी गोड म्हणजे सणापुरतं त्या दिवशीच होतं. हे आपण समजून नाही घेत. दुसरं रिवॉर्ड सिस्टीम, म्हणजे तू आता परीक्षेमध्ये तू खूप चांगले मार्क घे, मग मी तुला आईस्क्रीम खायला देतो. रिवॉर्ड सिस्टीम थोडीशी चेंज करायला पाहिजे. तू चांगले मार्क घे, मी तुझ्याबरोबर सिंहगड चढायला येतो. वा, हा ना, थोडेसे चेंजेस व्हायला पाहिजेत, पूर्ण नाही पण निदान थोडेसे. आणि दुसरी गोष्ट, हे मीडियावर एवढं फॅट डायट्स किंवा बॉडी इमेजचं जे हे झालेलं आहे, म्हणजे हां, म्हणजे 6 पॅक्स ॲब्स म्हणजेच तुम्ही फिट आहात, 0 फिगर म्हणजेच तुम्ही फिट आहात, हे सतत आजच्या यंगस्टर्सवर बंबार्डिंग केलं जातं. आणि जेव्हा मग तुम्ही बाहेर जाता किंवा तुम्ही स्मार्टफोनवर मागवता, तेव्हा जे जे चांगलं दिसतं ते मागवता. आधी किराणाच्या दुकानामध्ये जाऊन मला हे पाहिजे तेवढी वस्तू घेऊन येत होतो. हो, राईट. कारण जेवढी गरज होती तेवढीच आपण. एक्झॅक्टली. आता ती वस्तू पुन्हा टीव्हीवर हे दाखवलं होतं, ते दाखवलं होतं, ह्याच्याने 6 पॅक्स होत होते, हे ते म्हणजे ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट होतो तुमच्या खाण्यावर. आणि ह्या सगळ्याचा जर अवेअरनेस निर्माण केला गेला आणि व्यवस्थित शिकवलं गेलं, तर नक्कीच माइल्ड बॉर्डरलाईन केसेस जे आहेत, डिप्रेशन, अँझायटी जे तू म्हणतोयस, त्यांना हील व्हायला अगदी मदत होईल. वा, म्हणजे बरोबर आहे. पहिली गोष्ट जी आहे की ते फूड अँड मूड याबद्दल आपण बोललो. दुसरं आपण बोललोय ते कल्चरल ॲस्पेक्ट. तिसरं ब्रेन गट ॲक्सेस तिसऱ्या गोष्टीवरती. आणि चौथं रिवॉर्ड्स. या 4ही वरती जर आपण काम केलं तर माइंड अँड बॉडी ऑलवेज ॲक्ट इन टँडम विथ इच अदर, असं जे आपण म्हणतो. ऑन अ लाईटर नोट, ओके,
नो वंडर दे से दॅट अ जर्नी टू अ मॅन्स हार्ट इज थ्रू हिज स्टमक. कारण फूड आणि मूड. सो दॅट इज समथिंग दॅट आय एम जस्ट टेकिंग इट ऑन. आणि याच्यानंतर ज्या वेळेला आपण इकडे जाऊ की न्यूट्रिशनलमध्ये किंवा हेल्थमध्ये, आपण हे विसरून जातो की आधीची लोक कित्येक वेळेला आपल्याकडे जी कोणी आजोबा वगैरे अशी मंडळी फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्यावेळेला फिजिकल ऍक्टिव्हिटीज होत्या, जातं होतं, वरवंटा होता. आता ते जातं तो वरवंटा नाही आपल्याकडे. पानाचा डबा होता, ते सुद्धा नाही आहे आता आपल्याकडे. तर हळूहळू या गोष्टी ज्या वेळेला नाही आहे, सांध्यांना व्यायाम नाही आहे, तर या गोष्टी आणि त्यावेळेसचं लाईफस्टाईल आणि आजचं लाईफस्टाईल याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग आपण काही बंधनंही स्वतःवरती घालून घ्यायला पाहिजे, गरजेचे आहेत आणि ती गरजेची आहेत. आणि त्याच्यामुळे इमोशनल हेल्थ आणि न्यूट्रिशनल हेल्थ ही दोन्हीही सुधारते. ऑसम. आता याच्या पुढे जाऊन मला एक विचारायचं आहे की हेल्दी फूड हे खरं म्हणजे आपले जे ग्रेन्स जुने होते, बाजरं असेल किंवा नाचणी असेल, ज्वारी असेल, हे आता जास्तीत जास्त आपण रेकमेंड करतोय. म्हणजे थोडक्यात आपण जिथनं सुरुवात केली किंवा आपल्या पूर्वजांनी जिथनं सुरुवात केली तिथे आपण परत जायलाच पाहिजे आणि जातोच आहोत. कित्येक वेळेला हे पॅक्ड हेल्दी फूड नावाचा एक प्रकार येतो की एक मी एवढं काहीतरी घेतलं, सप्लिमेंट घेतलं आणि आता मला बाकी कुठल्याच गोष्टींची गरज नाही. किंवा आता मी काहीतरी रागी चिप्स घेतल्या किंवा काहीतरी अजून वेगळं काहीतरी घेतलं आणि हेल्दी फूड इज रिअली गुड. ते ब्राऊन ब्रेडमध्येच मी माझं सँडविच घेतो वगैरे वगैरे. किंवा मी स्टेविया बेस्डच मिठाई खायला घेतो किंवा खजूर बेस्डच मिठाई खायला घेतो वगैरे. तर ह्या हाऊ हेल्दी इज हेल्दी फूड ऑर दे आर प्लेइंग विथ युअर इमोशन्स. एक्झॅक्टली, यू सेड इट. पूर्णपणे नाही, पण आय कॅन से लाईक 60-70% दे आर प्लेइंग विथ युअर इमोशन्स. दॅट्स अ मेजर पार्ट. 60-70%. अगदीच. आता तू म्हणालास, एक उदाहरण दिलं मी, खजूरची मिठाई, त्याच्यात वाईट काहीच नाही. फक्त ना यू शुड बी एबल टू रीड द लेबल्स, की लेबलमध्ये काय लिहिलंय. छुप्या गोष्टी पण लिहिलेल्या असतात. त्याच्यामुळे असं नाहीये की सगळंच फूड हे वाईट आहे आणि सगळंच, पण कितीही म्हण, पॅकेज फूडमध्ये प्रोसेसिंग खूप झालेली असते आणि तो मोठा प्रॉब्लेम आहे. कधीतरी खाणं वेगळं, पण रोजच्या रोज डिनर माझं बाहेरूनच येतं, पॅक फूडच येतं, किंवा मी रोजच रात्री चिप्स खातो, याला अर्थ नाही आहे. इंडियन फूडमध्ये डायव्हर्सिटी एवढी आहे की सगळ्या प्रकारच्या तुझ्या बॅक्टेरिया तुला मिळू शकतात. म्हणजे तुझा मायक्रोबायोम एवढा डायव्हर्सिफाय होऊ शकतो. तर एवढी डायव्हर्सिटी आहे, त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. ते सोडून देऊन, म्हणजे इतकं चांगलं इंडियन कल्चर फूड आहे, ते सोडून देऊन आपण वेस्टर्न फूड आता अडॉप्ट करत आहोत. तोच आपला मोठा प्रॉब्लेम आहे. आणि फास्ट फूड अडॉप्ट करत आहोत. कारण सगळं आता बटनवर मिळालं आणि तोच सध्या प्रॉब्लेम आहे. आणि किचनमध्ये स्वयंपाक करायला पण कुणाला वेळ नाही आहे. हो, कारण आता म्हणजे दोन्ही पार्टनर्स हे काम करत असतात, सारखे कामाच्या गरजा आणि हाय प्रेशर जॉब्समुळे प्रत्येक वेळेला आपण घरी त्या पद्धतीने तेवढंच न्यूट्रिशनल एलिमेंट्सकडे लक्ष देऊन जेवण बनवू हे काही होत नाही. प्रॅक्टिकली सध्या ते पॉसिबल होत नाही. पण त्याच्यामध्ये विचार करून बसून, विचारविनिमय करून त्यातला मिडल वे काढणं शक्य आहे. पण काही का होईना, म्हणजे शेवटी आपल्या पारंपरिक जेवणाकडे आपण वळायला पाहिजे. अगदी. काही दिवसांनी मला भीती वाटते हे किचन प्रकारही बंद होईल. पॅन्ट्री येतील, फक्त तिथे एक मायक्रोवेव्ह असेल, बाहेरचे पॅकेट्स घ्यायचे, गोडायचे, गरम करायचे आणि खायचे. घरामध्ये किचनच नाही. आणि तो दिवस लांब नाही. मुलांना आज बघ, भाज्या किती माहिती आहेत आपल्याला, जितक्या माहिती आहेत त्याच्या अर्ध्याच्या वरचे नावं पण माहित नाही आहेत त्यांना. खरं आहे. तर मग ते त्यांच्या पिढीत त्यांचा संसार सुरू करतील तेव्हा तर त्या भाज्या तर लुप्त होतील त्या भाज्या. बापरे. तर ह्याची खूप मोठी भीती आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस प्रोग्राम्स खूप पाहिजेत. यंग्स, आता मी क्लिनिकमध्ये हा अवेअरनेस आणायचा खूप प्रयत्न करते यंगस्टर्सला बेसिकली. बाकीच्यांना तर समजा माहीत असतं. कित्येक मुलांना, मुलींना आपल्या बॉडी टाईपबद्दल आपण बोललो की ते कॉम्प्लेक्सेस असतात.
आणि ते एक्सेप्ट करत नाही की आय एम ओके, आय एम गुड द वे आय एम. आणि मग त्याच्याकडनं अचानक फॅट डाएटकडे वळतात. ओके, 0 फिगर आपण बोललो किंवा 6 पॅक्स बोललो, अतिशय जास्त व्यायाम करणं किंवा अजून काही बरेच बंधनं वगैरे घालून घेणं. आणि ते कुठल्याही गोष्टीचा ज्या वेळेला अतिरेक होतो आणि त्याचं स्वतःसोबत की एक नॉन एक्सेप्टन्स आहे, आय हेट द वे आय लुक, आय डू नॉट लाईक माय सेल्फ. मग याच्यामधनं निर्माण होणारी दुसऱ्या मानसिक अवस्था या बऱ्याच वेगवेगळ्या असतात. अँड बिईंग फ्रॉम इमोशनल इंटेलिजन्स बॅकग्राऊंड, आय कॅन ऑलवेज से दॅट एक्सेप्टन्स इज द की. अँड दॅट एक्सेप्टन्स समवेअर इज मिसिंग. मग त्यावेळेला ते न्यूट्रिशनिस्टकडे येतात आणि तिथे सुद्धा कित्येक वेळेला डिमांड्स अशा असतात की मला लवकर रिझल्ट्स पाहिजेत. काय तर 6 महिन्यात माझ्या भावाचं लग्न आहे, काय तर म्हणे अजून काहीतरी आहे, ओके माझा नवीन जॉब सुरू होतोय वगैरे वगैरे. बरोबर आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला अतिशय इम्पेशंट आणि अतिशय टार्गेट बेस्ड असं काहीतरी घेऊन लोक येतात आणि तुला त्यांना सांगायचं असतं की ही एक प्रोसेस आहे आणि ही सतत चालत राहणारी प्रोसेस आहे. मोर दॅन डाएट, कॉन्सन्ट्रेट ऑन हेल्दी इटिंग आपण जे बोललो होतो मागे. तर त्यावेळेला अशी ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला ह्या भावना घेऊन किंवा भावनांचा अतिरेक घेऊन कुठला तरी न्यूनगंड, कुठला तरी अहंगंड, कुठलं तरी एक उद्दिष्ट समोर ठेवून जे काही म्हणजे खूपच फारफेच्ड आहे वगैरे, की इतक्या लवकर इतकं ट्रान्सफॉर्मेशन हे शक्य नाही आहे. मग अशा वेळेला तू स्वतःचा अनुभव त्यांना सांगून कशा पद्धतीने त्यांना मोटिवेट करतो. म्हणूनच न्यूट्रिशनमध्ये काउन्सिलिंग पार्ट हा फार फार मोठा पार्ट आहे. पहिले 2 विजिट्स तुम्हाला पेशंटचा जो ॲटिट्यूड आहे तोच बदलायला लागतो. मी त्यांना सांगते की तुम्ही या टेस्ट करून घ्या, टेस्ट राहू द्या, त्याच्यात वेळ जातो, पटापट मला डाएट द्या, 8 दिवसामध्ये माझं 3 किलो वजन कमी करून द्या. अरे वा, म्हणजे पिझ्झा ऑर्डर केल्यासारखं 20 मिनिटात पिझ्झा डिलिव्हर करा. वा. पण इथे आपल्याला पेशंटली घेऊन त्यांना समजून सांगणं फार महत्त्वाचं आहे की ही इट्स अ प्रोसेस. म्हणजे असं वजन कमी करून काय होईल, तुम्ही वजन कमी कराल, तुम्ही सोडलं की लगेच ते वर जाईल आणि फिजिकल डॅमेज, इमोशनल डॅमेज तो तर वेगळाच, पुन्हा लगेच वर गेल्यामुळे. बरोबर. ओके, त्याच्यामुळे भले हळूहळू होईना का, पण ते हळूहळूच झालं पाहिजे. ही प्रोसेस ही हळूहळूच आहे आणि हळूहळूच झाली पाहिजे. तुझ्या बहिणीच्या लग्नापर्यंत तुझे 3-4 किलो होतील, हे माझं प्रॉमिस. त्याच्यावर पाहिजे असेल तर मला क्षमा करा, माफ करू. तर असं स्ट्रेट फॉरवर्ड असणं फार महत्त्वाचं आहे, फर्म असणं फार महत्त्वाचं आहे त्यांच्याशी आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस. त्याच्यामुळे ॲज आय सेड काउन्सिलिंग पार्ट आहे. आता प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंड घेऊन येतो. तरी पहिल्या वीकला मी प्रयत्न करते की त्यांनी मोटिवेट व्हावं, म्हणून त्यांचं थोडं जास्ती वजन कमी व्हावं, जेणेकरून ते मोटिवेट होतील. प्रत्येकाला मोटिवेशनची गरज असते, पण त्यासाठी फॅट डाएट किंवा एकदम एक्स्ट्रीम डाएट्स कुणीही देऊ नये. त्याच्यामुळे जर आपण असं बोललो आणि व्यवस्थित समजून सांगितलं तर पुढचं समजतो. जास्तीत जास्त तो काय होईल, तो दुसरीकडे जाईल, 1 महिना ट्राय करेल ते फास्ट डाएट, दुसऱ्या महिन्यात त्यांचं वजन वाढेल, 3ऱ्या महिन्यात लग्नाला 3 महिने राहिलेले असतं ना माझ्याकडे. So people come to you when everything else is not working. बरेचदा. अरे बापरे. आणि अशा बरेचदा सगळेच जण असं करतात. इट्स अ कॉमन ह्युमन सायकोलॉजी की नाही मला हे प्रयत्न करून बघू दे, हे फास्ट आहे ते प्रयत्न करून बघू दे. जेव्हा खूप इच्छा असते ना मग माणूस साहजिकच हे सगळे अवलंब करतो. पण नंतर येतात आणि मग समजतात आणि मग मला त्यावेळेस मला आनंद होतो की आपण व्यवस्थित काउन्सिलिंग केली आहे आणि त्यांना समजलेलं आहे आणि ते आता हळूहळू या प्रोसेसमध्ये जात आहे. आपण चुकीचा सल्ला देण्याचं टाळलेलं आहे आणि हे त्या माणसाला कळालेलं आहे. हे तुला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला मग ती प्रोसेस त्याच्या पुढे सुरू होते. एक्स्ट्रीम डिझायर जेव्हा असते ना लोक असं चूज करतात त्यात, म्हणजे तो नॅचरल प्रोसेस आहे. पण आपोआप स्वतःलाच समजून त्यांना जेव्हा परत येतात तेव्हा ती जर्नी खूप चांगली होऊन जाते. कारण ते ओनरशिप घेतात. आपलं जे काय होणार आहे, जी काही प्रोसेस आहे त्याची ओनरशिप घेणं खूप महत्त्वाचं आहे. मला वजन कमी करून दे हे जेव्हा वाक्य मी ऐकते त्यावेळेस पहिल्यांदा हेच काउन्सिलिंग करते की हा प्रॉब्लेम तुझा आहे, तुझ्या आईचा पण नाही.
बरेचदा घरी गेल्यावर आईवर चिडचिड, मला हे नाही खायचं ते खायचं. हा तुझा आहे, तू पूर्ण त्याची ओनरशिप घेणार असशील तर आपण तर ह्याच्या मग पुढे पुढे जाऊ. बोल. वा. आणि ज्या वेळेला असं लक्षात येतं की या दोन्ही गोष्टी आहेत, पण एक्झरसाईजला वेळ नाही आहे माणसाला. काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप लिमिटेड आहेत. ओके, मग अशा वेळेला तो कित्येक वेळेला असंही म्हणतो की बाकी सगळं ठीक आहे, एक्झरसाईज काही मला जमणार नाही. आणि असे कित्येक लोक येतील जे म्हणतील की ठीक आहे, तू म्हणतेस डाएट हे 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 मी सांगून दिलंय आणि त्याप्रमाणे मला जेवण येतंय, त्याप्रमाणे मला सकाळचा चहा येतोय वगैरे वगैरे, हे सगळं झालं, पण एक्झरसाईज मात्र मला सांगू नकोस. मग अशा वेळेला काय? नाही म्हणजे माझ्याकडे बघून असू नकोस, मी करतोय आता. नाही त्याचा विषय नाही चाललेलं. प्रतीक असं जर म्हणाले ते, तर मी युजली म्हणत असते की साधारण 7-8 किलो होतील 2 महिन्यामध्ये, साधारण ऑन अन ॲव्हरेज. आता प्रत्येक प्रसंग वेगळा असतो, प्रत्येक माणूस वेगळा असतो, पण ऑन अन ॲव्हरेज मी असं सांगू शकते साधारण की 7-8 किलो 2 महिन्यामध्ये व्यवस्थित आपण प्रयत्न केला, म्हणजे सायकोलॉजिकली, एक्झरसाइज आणि तुमचे न्यूट्रिशन, तर होईल. तर तू एक्झरसाइजला तुला बिलकुलच वेळ नसेल तर त्याचे अर्धे होतील, म्हणजे त्याचे अर्धे वजन कमी होणार, म्हणजे 4 किलो वजन होणार. आता 2 महिन्याचा प्रोग्राम घेऊन पूर्ण ॲडव्हान्टेज घेणं त्याला इच्छा तर असते. ओके, मी 20 मिनिट्स स्टार्ट करेल, 10 मिनिट्स स्टार्ट करेल, आणि मग 10 मिनिट्स 20 मिनिट्स ते स्टार्ट करतात. अशा प्रकारे मग हळूहळू ते काटा किंवा वजन किंवा इंचेस जेव्हा हळूहळू कमी व्हायला लागतात, दे गेट मोटिवेटेड. मग तेव्हा आपोआप वेळ काढला जातो. तेवढी कमिटमेंट मग ती समोरच्या माणसाकडनं येणं सुरू होत. तर तुम्हाला ॲज आय सेड थोडीशी भीती पण दाखवावी लागते काही की असं झालं कमी वजन होईल आणि तुला तर एवढं करायचंय, आणि मी तर कुठलंही क्रॅश डाएट, फॅट डाएट देणार नाही. मग विचार करून माणूस येतो. आणि इव्हन एक्झरसाईजचे बाकीचे फायदे, जस्ट नॉट फॉर वेट लॉस किंवा फॅट लॉस, त्याचे बाकीचे किती फायदे आहेत हे समजून सांगणं महत्त्वाचं आहे. सो आपण ज्या वेळेला म्हणतो की इमोशन बेस्ड डाएट, आता मी परत त्या फूड अँड मूडवरती जात आहोत. तर ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ते फूड मूड कनेक्शन, आणि कित्येक वेळेला काही गोष्टी मला खूप मनातनं वाटतंय की करायचं, पण काही काही गोष्टी माझ्या हातात नाही आहेत. जसं आता कुणाचा जॉब असेल, ट्रॅव्हलिंग जॉब असेल, खूप त्याला इच्छा आहे की मला जिथे मिळेल तिथे मी हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे, किंवा कामाच्या वेळा अशा असतील की शिफ्ट्समध्ये कामं करत असतील लोक, किंवा कुणी घरापासून लांब राहून एकट्यानेच सगळं मॅनेज करतोय, तो मेसमध्ये जेवतोय किंवा असं काही करतोय. अशा बऱ्याच अडचणीमधनं तो मार्ग काढून जसं तसं करतो. तर अशा वेळेला त्याची कमिटमेंट आहे, पण बाकीचे रिसोर्सेस नाही आहेत. मग त्या माणसाला ते इमोशनली ड्रेन आउट करतं की मी एवढं करतोय पण तरी पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाही. मग अशी ज्या वेळेला मंडळी तुझ्याकडे येतात त्यावेळेला कसं, म्हणजे जे ट्रॅव्हल जास्ती करतात, ट्रॅव्हल असू शकेल किंवा शिफ्ट ड्युटी असू शकेल, प्रत्येकाला वे असतो. असं जरुरी नाही की तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला काहीच फूड चॉईसेस शिकवणं, फूड हॅबिट्स शिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. इट्स नॉट जस्ट अबाउट फूड इटिंग हॅबिट्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. की फॉर एक्झाम्पल मी तुला सांगते, त्या माणसाला तुम्ही ना, मी जेव्हा माझी प्रॅक्टिस सुरू केली होती त्यावेळेस एक कन्सेप्ट निर्माण केला होता, लाईफस्टाईल डाएट. म्हणजे जेव्हा तुम्ही जेवता, भले तुम्ही रात्री जेवा, बाहेर जेवा, तुमचा स्वतःचा एक टाइम टेबल असतो जो तुम्ही प्रत्येकाने करून घेतला पाहिजे आपापल्या लाईफस्टाईलप्रमाणे. शिफ्ट ड्युटी असो किंवा बाहेर गेलेले असो, तेव्हा तुम्ही जेवायला बसता किंवा जेव्हा तुम्ही जेवायची वेळ झालेली असते, स्वतःला 4 क्वेश्चन विचारा. 4W म्हणजे पहिला, वाय आय एम इटिंग. याला माइंडफुल इटिंग म्हणतो आपण. वाय आय एम इटिंग म्हणजे मी खरंच हंग्री आहे का, आज मला बोर झालंय, मला इरिटेट झालंय, जाऊ दे मी आता जेवतो. वाय यू आर इटिंग, आर यू रिअली हंग्री, हा पहिला प्रश्न. जेव्हा कुठेही जगाच्या पाठीवर असा, हे तर आपण करू शकतो की भूक असेल तरच जेवणे. साधे साधे नियम आहेत, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर हे बसतात. दुसरी गोष्ट, हळूहळू जेवणे, च्यू स्लोली. आणि आपल्याकडे एक श्लोक म्हणायचे बघ, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे.
श्रीहरीचेच नाम का घ्या, श्रीहरीचे. स्वतःला कंटेंट करा, शांत करा, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं फूडवर असू द्या. तुम्ही काय खाताय ह्याच्याकडे तुम्ही लक्ष असू दे, म्हणून तुम्ही शांत व्हा. आता तुम्ही इकडे मोबाईल आहे, घास इथं जातोय का कानात जातोय कशाचाच पत्ता नाही, असा प्रॉब्लेम आहे सध्या. त्याच्यामुळे माइंडफुल इटिंग हे फर्स्ट स्टेप आहे. तुम्ही कुठे शिफ्टमध्ये असा कसं आहे, काय खातोय आपण, माझ्या ताटामध्ये प्रोटीन आहे का, कार्बोहायड्रेट आहे का, फायबर आहे का, फर्मेंटेड थिंग आहे का, बटर मिल्क आहे का, हे सगळ्याच जेव्हा आपण माइंडफुल इटिंग. बटर मिल्कच नाही, तर तुम्ही बाहेर गेला कर्ड मिळेल, ग्रीक योगर्ट मिळेल, जे काही ना काही मार्ग निघतात. हेच मला तुला सांगायचं, काही ना काही मार्ग निघतात. आणि ह्याचं डिस्कशन जर तुम्ही न्यूट्रिशनिस्ट बरोबर किंवा एखाद्या कन्सल्टंट बरोबर केलेलं असेल तर ते इझी जातं तुम्हाला. हे झालं आपण पहिला क्वेश्चन जो विचारला की व्हाय आय एम ईटिंग. दुसरा क्वेश्चन व्हेअर आय एम ईटिंग, की ही जिथं मी खातोय ते हायजेनिक आहे का, नाही तर भिंतीआड काय चालतं माहीत नाही पण सजून फूड आणलं जातं. तेही फार महत्वाचं आहे की व्हेअर आय एम ईटिंग, व्हेन आय एम ईटिंग. व्हेन आय एम ईटिंग म्हणजे खाण्याच्या वेळा, बायोलॉजिकल क्लॉक, सर्कॅडियन रिदम हे पाळणं फार महत्वाचं आहे. आपली शिफ्ट ड्युटी आहे तर त्याचा एक रिदम बसून दिला गेलेला आहे. त्याप्रमाणे का आपण बाहेर गेलो आणि मग 2चं जेवण 5ला केलं नाही, त्यातल्या त्यात आपलं बायोलॉजिकल क्लॉक आपण नीट ठेवायला प्रयत्न केला पाहिजे. युजली ते अँझायटीच्या पेशंट तर स्किप करणं, नाहीच खाणं, हे जे प्रॉब्लेम आहेत, हा वास्तविकमध्ये हे सगळं आपलं माइंडफुल इटिंग असेल ना, हे सगळं व्यवस्थित होतं की बाबा हा सगळा विचार केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्हाय बघितलं, व्हेअर बघितलं, आता व्हॉट आय एम ईटिंग, काय खातोय. मी आत्ता म्हणल्यासारखं मी जे खातोय त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट आहेत का, म्हणजे मी प्रोबायोटिकच्या गोष्टी आज दिवसभरात चला एका जेवणात नाही मिळालं, प्रोबायोटिकच्या काय गोष्टी घेतल्या मी, प्रीबायोटिकच्या काय घेतल्या मी, ओमेगा 3 घेतलं का. ओमेगा 3 रिअली नेसेसरी टू कीप, आपण जर इमोशन्सबद्दल बोलत आहोत तर ते साधारण वॉलनट, जवस अशा. व्हिटॅमिन डी मी आज घेतलेलं आहे का, म्हणजे मी सनलाईटमध्ये, फिशमध्ये मिळतं, मशरूम्समध्ये मिळतं, मॅग्नेशियम नट्स अँड सीड्समध्ये मिळतं. म्हणजे रोजच्या रोज माझे कोठे मी पूर्ण केले आहेत का एवढा तरी बघू शकतो आपण. आणि नसेल तर आपण ट्रॅव्हलला जाताना अरेंज तरी करू शकतो. म्हणजे शेवटी आपल्या मनशक्तीवरती ते सगळं आहे की आपण किती त्याच्यामध्ये आपल्याकडनं काय काय प्रयत्न करू शकतो आणि मार्ग सापडतात. आणि शेवटचा याचे म्हणजे हाऊ मच आय एम ईटिंग, पोर्शन कंट्रोल, तो फार महत्वाचा पार्ट आहे. बरं, मी नेहमी म्हणत असते की तुम्ही जेव्हा जेवताना बऱ्याचदा जेवत आलेले आहात, बऱ्याचदा असं असू शकतं की अर्धा पार्ट आहे तुमची बायोलॉजिकल भूक आहे पण अर्धा पार्ट सायकोलॉजिकल आहे, इमोशनल आहे. खरं तर बॉडीला गरज नाही, पुढचे 4 तास बॉडी एवढ्या ह्याच्यावर व्यवस्थित राहू शकते, पण सवय झालेली असते म्हणून आपण खातो. जेवणाची वेळ झाली खाऊन टाका आणि भरपूर खा. आणि भरपूर पोट भरून खाल्ल्यावर काय होतं, एकदम लिथार्जी येते, लो ऑन एनर्जी, इमोशन्स बदलतात. अर्धपोटी ते म्हणायचे थोडंसं पोट मोकळं ठेवूनच उठा, तुम्ही यू फील एनर्जेटिक, फोकस्ड. पोर्शन कंट्रोल फार महत्वाचं आहे. बरं, पोर्शन कंट्रोल असं कंपल्शनमध्ये नाही, ते इट्स अ पार्ट ऑफ हॅबिट. आता मला तू विचारलंस की तुझं जेवण झालंय का, हो झालंय. किती फुलके खाल्ले, 2, अजून 1 खाशील का, आरामात खाईल, मग देऊ का, मला नको आहे. मग तुला ह्याचं वाईट वाटत नाहीये का की तुला 1 मिळत नाहीये म्हणजे तू घेऊ शकत नाही, पोर्शन कंट्रोल करते, मला मुळीच वाईट वाटत नाही. ही स्टेट यायला थोडा वेळ लागतो, त्याच्या आधीच लोक त्याचा प्रयत्न सोडून देतात, तो प्रश्न आहे. तर तुम्ही पोर्शन कंट्रोल जिथं असाल जगामध्ये, शिफ्ट ड्युटी असेल जगात कुठे असा, हे जे माइंडफुल इटिंगचे हे जे 4-5 मी सांगितले, लाईफस्टाईल इटिंग ज्याला मी नाव दिलेलं आहे, फार पूर्वी ज्यावेळेस लाईफस्टाईल मेडिसिन आलेलं पण नव्हतं त्यावेळेस मी ते सुरू केलेलं आहे. तर हे क्वेश्चन्स तुम्ही स्वतःला विचारा कुठेही जगाच्या पाठीवर, आणि त्याप्रमाणे. आणि ॲज आय सेड, एक लाईफस्टाईल कन्सल्टेशन सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. नाही, ते गरजेचं आहे, कारण आता लाईफस्टाईल आपली बदलते, सतत बदलत राहणारी गोष्ट आहे. आता म्हणजे मी असा आग्रह करू शकत नाही तुम्ही घरचंच खा, नाही तुम्ही हेच खा, असं नाही. पण त्यातल्या त्यात तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या रिस्क फॅक्टरमध्ये काय जे बॉडीचे रिस्क फॅक्टर असतील, तुमचे ब्लड प्रेशर असतं, डायबिटीस असतं,
त्याच्यात एक आपण विचार विनिमय करून एक प्रोग्राम तर तयार करू शकतो तुमच्यासाठी. आता आपण लाईफस्टाईल मॅनेजमेंट बद्दल बोलतोय. कित्येक वेळेला तू आता सुरुवात केली होतीस त्यावेळेला मला चांगलं आठवतं आपण बोललो होतो ते कार्डियक रिहॅबिलिटेशन बद्दल की कित्येक लोकांची एंजिओप्लास्ट झालेली आहे किंवा बायपास झालेली आहे. मग त्या लोकांचं पूर्ण लाईफस्टाईल मॅनेजमेंट, त्यांनी काय खावं, त्यांनी कसं राहावं, त्यांनी कुठल्या एक्सरसाइजेस कराव्यात, कुठल्या म्हणजे त्यांच्या झोपेच्या वेळा काय असाव्यात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती तू बोलायचीस. आणि ते बरंच म्हणजे त्याच्यामध्ये होतं टाईप 2 डायबिटीज विच डेफिनेटली इज वन ऑफ द बिगेस्ट ग्रोईंग प्रॉब्लेम्स टुडे, किंवा थायरॉइड हायपोथायरॉइड असेल. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुझ्या समोर येतात की हे प्रत्येकाला कळतंय की हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, पण तरी त्या हाय रिस्कवरती ते लोक राहत असतात. आणि कित्येक वेळेला हा भाग हा जेनेटिक्स सुद्धा असतो. एक्झॅक्टली. आणि जेनेटिक्स प्लस लाईफस्टाईल इश्यूज, आणि मग खाताना फास्ट फूड किंवा प्रिझर्वेटिव्ह बेस्ड फूड्स, किंवा कित्येक वेळेला आपल्याकडे ज्या भाज्या वगैरे येतात त्यासुद्धा हायली पेस्टिसाइड्स वगैरे हे सगळं वापरून झालेलं असतं. त्याचे म्हणजे बरेच परिणाम आपल्या शरीरावरती असतात. किंवा फळं वगैरे जी आपल्याकडे येतात त्याच्यावरती वॅक्स असतो किंवा अजून काही गोष्टी असतात. तर ह्या सगळ्यांचा इफेक्ट ज्या वेळेला तू बघतेस की या सगळ्या पेशंट्समध्ये हे एक्सेप्टन्सच येत नाही आहे की हे पॉसिबल आहे, त्यावेळेला कसं काय? अवेअरनेस कमी आहे, एज्युकेशन कमी आहे. क्विक फिक्सेसच्या लोक मागे जातात. की कोणीतरी सांगितलं की ही गोळी हे औषध, म्हणजे कुठलंही, म्हणजे मी मेडिसिन बद्दल बोलत नाही, पण रँडमली त्याला नाव नाही, गाव नाही, कुठून घेतलं माहीत नाही, अशा प्रकारच्या अशा क्विक फिक्सेसच्या लोक फार मागे लागतात. त्याच्यासाठी थोडं अवेअरनेस, थोडं काउन्सिलिंग करणं फार जरुरी आहे. की तुमच्याकडे जिनेटिक्स आहे, म्हणजे आई वडील, आईकडून वडिलांकडून सगळीकडून सगळे डिसिजेस आहेत तुम्हाला. मी काय करणार, ते वडिलांचं आहे म्हणून मान्य मला, म्हणजे तुमची गन फुल आहे, लोडेड आहे गन सगळ्या डिसिजेसनी, सगळ्या जिनेटिक्सनी, पण ॲटलिस्ट कीप युअर ट्रिगर इन युअर हँड. कीप युअर ट्रिगर इन युअर हँड, लेट दॅट गन बी लोडेड. एक्झॅक्टली. ऑसम. मग ती लाईफस्टाईलनी ती हातात ठेवायला पाहिजे तुमच्या ट्रिगर. हे आपण जेव्हा शिकवतो तेव्हा त्यांच्या ते लक्षात येतं, आणि मग स्लोली आपण त्यांच्यात चेंजेस करतो. बरेचदा बऱ्याच ठिकाणी लोकांनी असे मेडिसिन बंद करून असे प्रकार करतात, पण माझं पर्सनल असं मत आहे की मेडिसिनच्या म्हणजे कित्येक वेळेला म्हणजे सगळ्या पॅथीज हँड इन हँड जायला पाहिजे. एक्सरसाइज झाले, मेडिसिन्स झाले, तुमचं न्यूट्रिशन झालं, काउन्सिलिंग झालं, तर डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्ट असल्याचा हा फायदा मला इथे होतो की एका प्लेसमध्ये मी हे सगळ्यांची कामं थोडीफार करू शकते. आणि ज्या वेळेला तुला लक्षात येतं की यांनी फक्त थोडीशी लाईफस्टाईल बदलली तरी यांचं टाईप 2 डायबिटीज हे रिव्हर्स होऊ शकतं. ओके. किंवा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता खूप कंट्रोलमध्ये ठेवता येतं. ओके. आणि ते तू त्यांच्या लक्षात आणून देतेस. मग कित्येक लोक असे कंप्लेनही करतात की म्हणजे आता डायबिटीज आलं म्हणून आम्ही हे सोडून दिलं, रडत काहीतरी असंच बोलणार की नाही. म्हणजे पाडगावकरांची एक कवितेची ओळ आठवते मला. ते म्हणतात की जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं, रडत खडत का गाणं बरोबर. तर त्यावेळेला त्या रडत खडत लोकांना तू गाणं म्हणत स्टेजपर्यंत कशी येऊन जातेस? अवघड आहे. जेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असतो तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतात, पण जेव्हा तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम असतो सिरियस, तेव्हा तुम्हाला एकच प्रॉब्लेम असतो, आणि तो सगळ्यात मोठा असतो. कारण तो फार मोठा असतो. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांना जो सिरियस हेल्थ प्रॉब्लेम आहे तर त्यांच्या जागून आपण विचार केला तर तो खरंच सिरियस आहे, आणि खरंच त्याच्याबद्दल ते सिरियस आहे, त्यांना त्याची अँझायटी आहे, आणि हे सगळं खरं आहे. आपण म्हणू की हे रिव्हर्स होऊ शकतं, पण जोपर्यंत ते घडणार नाही तोपर्यंत तो पुढचा माणूस अँझायटी असते. फक्त त्याच्यात एवढंच आहे की हे सायन्स समजून सांगणे, जास्तीत जास्त काय होऊ शकतं, या सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या तर हे मुळीच होत नाही. म्हणजे तुमच्या पायाला मुंग्या येणार, तुमचा डोळा जाणार, ह्या गोष्टी जर वेळीच तुम्ही काळजी घेतली
तर तुमचं हे काही होणार नाही. आणि असे कित्येक उदाहरण आहेत 100 वर्ष जगलेले. हे जेव्हा आपण चांगल्या रीतीने वारंवार समजून सांगतो त्यावेळेस त्यांना तो कॉन्फिडन्स वाटतो. आणि ऑफकोर्स तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगनी, न्यूट्रिशननी किंवा मेडिसिन्सनी जेव्हा त्यांचं कंट्रोलमध्ये आणता, आपोआप त्यांचा कॉन्फिडन्स वाढत जातो. इमोशन बेस्ड इटिंग किंवा इमोशन बेस्ड कम्फर्ट फूडिंग किंवा अजून स्ट्रेस ड्रिव्हन इटिंग याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल कित्येक म्हणजे आता मी थोड्याशा वेगळ्या विषयाकडे जातो की अल्कोहोल, निकोटीन ह्या गोष्टींचा भडीमार करणं आणि स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसणं सतत किंवा स्वतःच्या प्रॉब्लेमला ग्लोरिफाय करत सतत त्या कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, निकोटीन हे ज्या वेळेला वाढतं हे दिसायला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम साहजिकच दिसायला लागतात. मग कुणीतरी स्वतःला जस्टिफाय करण्यासाठी म्हणतो की नाही मी आठवड्यातनं 3दाच घेतो किंवा 4दाच घेतो. ओके, त्याला हे लक्षात येत नाही 4दा म्हणजे जवळपास रोजच झालेलं आहे, जवळपास देवदास झाला. जवळपास देवदास झाला. ज्या वेळेला असं माणूस तुझ्या समोर येतो आणि हे एक्सक्युजेस द्यायला लागतो आणि तुला दिसतंय की याची इच्छाशक्ती कमी आहे, पण त्याने जर हे सोडलं किंवा मी दिवसातनं फक्त 5च सिगरेट्स पितो, ओढतो, असं ज्या वेळेला कोणी म्हणतं तर त्यावेळेला तू कसं रिॲक्ट करतेस? किंवा त्यावेळेला ह्या असल्या लोकांना ज्यांना एक्सेप्टन्सच नाही आहे की मी काही फारसं चुकीचं करतो, ओके, त्या लोकांसोबत डील कसं करतेस? सिगारेटच्या बाबतीत ऑल ऑर नन लॉ आहे. ऑल ऑर नन लॉ आहे ना, घ्या नाही तर कम्प्लिटली सोडा. एक मी कमी केली, 1 वर आलो नाही. पण प्रतीक, ऑनेस्टली हा विषय माझा नाही. अशा लोकांना मी पहिल्यांदा सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्टकडे पाठवेल. अल्कोहोल आणि हे जे ॲडिक्शन्स आहेत ते त्यांचं काम आहे. ती काउन्सिलिंग माझ्या दृष्टीने मायनर केस असेल तर काउन्सिलिंग होते, पण अदरवाईज तो एक सब्जेक्ट आहे, तो सायकोलॉजिस्ट चांगल्या रीतीने सांभाळतो. हे थोडक्यात ॲडिक्टिव्ह किंवा त्या ॲडिक्शनचे दुष्परिणाम कित्येक वर्षानंतर ज्या वेळेला दिसायला लागतात आणि अशी लोक तुझ्याकडे येतात मग की खूप अल्कोहोल घेतलं आणि माझं वजन वाढलंय, आता कमीच होत नाही, आता मी सोडून दिली आहे किंवा आठवड्यातनं 1दा घेतो किंवा सोशली घेतो, ओके, पण आता हे कमी करण्यासाठी मी काय करू? वजन कमी करण्यासाठी ती तर नॉर्मल प्रोसेस झाली. अशा वेळेस की ऑलरेडी त्यांनी अल्कोहोल सोडलेलं आहे, ऑलरेडी त्यांनी स्मोकिंग सोडलेलं आहे, तेव्हा त्याच्यात मला आता विचार करण्याची गरज नाही. मग नॉर्मल प्रोसेसमध्ये आपण आरामात त्यांना गाईडन्स देऊ शकतो आणि हळूहळू त्यांना त्यांच्या त्या इच्छाशक्तीकडे घेऊन जातो. हो, जसं प्रत्येक शास्त्रात होतं की सतत संशोधन चालू असतं आणि नवीन नवीन गोष्टी समोर यायला लागतात. म्हणजे काही वर्षांपूर्वी ओट्स काय होते हे आपल्याला माहीतच नव्हतं. आता जवळपास मागच्या 15, 20, 25 वर्षांपासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ओट्स काय आहे वगैरे. तर ज्या वेळेला अशा नवीन गोष्टी समोर येतात, संशोधनं समोर येतात, त्यावेळेला साहजिकच त्याच्याकडे एक फॅड म्हणून किंवा एक असं की हे काहीतरी नवीनच आलंय आणि दर थोड्या दिवसांनी असं काहीतरी नवीन येत असतं. ज्या वेळेला अशा गोष्टी समोर येतात आणि तुला लक्षात येतं की हे आत्ता कुठे, म्हणजे मला आठवतं ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला असं होतं की म्हणजे सगळे सांगायचे की घी हे अतिशय वाईट आहे शरीरासाठी, लोणी घरचं तर अजिबात खाऊ नका, ते अतिशय वाईट असतं वगैरे वगैरे, आणि त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी बटर घ्या किंवा असं काहीतरी करा, ओके. आणि आत्ता मात्र असं म्हणतात की घरचं साजूक तूप असेल तर त्याच्यासारखं चांगलं सुख नाही आहे वगैरे वगैरे. मग ज्या वेळेला या गोष्टी या पद्धतीने समोर येतात आणि माहिती असतं की हे चुकीचं बोलतायत, पण त्यावेळेला ती गोष्ट त्या पद्धतीने मान्य केली होती सगळ्या लोकांनी की घरचं तूप नाही, इट्स फुल ऑफ फॅट वगैरे वगैरे, आणि लो फॅट स्प्रेड किंवा असं काहीतरी आलं. आणि आता म्हणजे ज्या वेळेला अशा गोष्टी समोर येतात त्यावेळेला ते सगळीकडे एक्सेप्टेबल आहे म्हणून आपण एक्सेप्ट करणं हे चांगलं, की त्याला चॅलेंज करून त्याला व्यवस्थित आपण तावून सुलाखून आणि आपल्या बुद्धीप्रमाणे त्याला त्या कसोटीवरती बघून त्याच्यानंतर त्याला स्वीकारणं हे बरोबर आहे तुझा प्रश्न. काय होतं ना, रिसर्चेस बदलत जातात.
कालपर्यंत हे चांगलं होतं, आज नवीन रिसर्च आला, आता हे चांगलं, कालपर्यंत हे चांगलं तेल होतं, आता हे तेल चांगलं झालं. इथं थोडंफार काय होतं ना, माझं आता साधारण 25 वर्ष मी ओबेसिटी अँड लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये काम करते, तर इथं थोडासा अनुभव कामाला येतो की आपण प्रयोग केलेला असतो की ह्याच्यानी काय झालं, त्याच्यानी काय झालं. इतक्या वर्षांनी पेशंट वर्षांनी माझ्याकडे येतात. पण एका शब्दात सांगायचं झालं की या रिसर्चेसच्या मागे न लागता, म्हणजे प्रत्येक वेळेस ते बदलत जातं, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही. आता आमच्याकडे कसं आहे, आता बिंग डॉक्टर आम्हाला ऑथेंटिक रिसर्चेस माहिती आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं हे माहिती आहे. अऱ्यागऱ्यावर आपण जर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या सायंटिफिक रिसर्चेसवर आपण विश्वास ठेवतो आणि तो प्रयोग करतो. तरीही मी म्हणेल प्रत्येक गोष्ट मॉडरेशनमध्ये बरी. आणि हे पक्क नक्की लक्षात ठेवावं की हे चांगलं म्हणून दिवस ते भर त्याच्याच मागे लागलं ते म्हणून नाही. मॉडरेशन इज द की. तू आता घीचं उदाहरण दिलं, घीमध्ये आता रिसेंट रिसर्च प्रमाणे चांगलं आहे, ओमेगा 3 आहे त्याच्यामध्ये, ॲट द सेम टाइम फॅट्स पण आहे, सॅच्युरेटेड फॅट्स, म्हणून मॉडरेशन इज द की. घ्या, आपण किती घ्या हा प्रश्न आहे. मी जेव्हा सेमिनार करते, वेबिनार करते, प्रश्न येतो कुठलं तेल वापरू. कुणी असं विचारत नाही किती वापरू, त्या कितीला जास्ती महत्व आहे, राईट. तो एक प्रश्न येतो. इवन त्याचं जाऊ दे, वॉकचं पण असंच, कधी वॉक करावा, नेमका कधी करावा, सकाळी का रात्री. म्हटलं रात्री 2 वाजले तरी चालतं, कधी करा, पण करायला महत्व आहे. डाएट करतोय म्हणून फक्त 5च जिलेबा खाल्ल्या, खातो तो आधी. सो अशा ज्या वेळेला गोष्टी समोर यायला लागतात त्यावेळेला मॉडरेशन इज द की. म्हणजे कुठल्याही फॅडच्या पूर्णपणे झोकून देण्यात अर्थ नाही, कुठल्याही फॅडच्या मागे, कुठल्याही फॅट डाएटच्या मागे. आणि जितकं रॉ तुम्हाला खाता येईल जितकं चांगलं. रॉ म्हणजे नाचणीचे चिप्स केल्यापेक्षा नाचणी शिजून खा, रॉ म्हणत नाही मी, पण असं जितकं शक्य तितकं तुम्ही ते करू शकाल तर ते फार चांगलं आहे. अच्छा, आता आपण इमोशन्स वरती परत येऊया. अ पॅथॉलॉजिस्ट अँड लाईफस्टाईल कन्सल्टंट, ओके, लाईफस्टाईल मॅनेजमेंट कन्सल्टंट, याच्या पुढे काय वाटतं आणि व्हॉट इज दॅट यू आर गेनिंग, की एक हे उद्दिष्ट आहे, कमीत कमी मी लोकांच्या जीवनात हे बदल करेन, असं काय असणार आहे? अवेअरनेसच खूप कमी आहे. प्रश्न तिथंच आहे सगळा. आणि इमोशनल अवेअरनेस, जे अवेअरनेस म्हणजे मी गेलो लेक्चरला, ऐकलं, घरी आलो नाही, तो बदल घडला पाहिजे. मग तो बदल कसा घडवायचा? त्याला ऍक्च्युली 1-on-1 काउन्सिलिंग सगळ्यात जास्ती उपयोगी येतो. पण नेव्हरदलेस तुम्ही वेबिनार केले, सेमिनार्स केले आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचू शकला तर आपोआप ह्या गोष्टी हळूहळू चेंज व्हायला सुरुवात होईल. आणि थोडंसं सेन्सिबली टी व्ही आणि ॲड्स यांच्यावर जरा कंट्रोल ठेवला किंवा ते कंट्रोल होणार नाही तर स्वतःवर कंट्रोल ठेवला. हे सगळ्याच शिकण्याच्या गोष्टी आहेत आणि मॉडिफायबल गोष्टी आहेत. आणि जे व्हॉट्सॲप गुरु सुरू झालेले आहेत, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये, न्यूट्रिशनमध्ये, याच्यात धोका आहे, त्यात धोका आहे. ज्यावेळेला अशी मिसइन्फॉर्मेशन घेऊन लोक तुझ्या समोर येतील की अवेअरनेस, हो मी अवेअर आहे, मी ते काय ते व्हॉट्सॲपवरती 15 हे मेसेजेस वाचलेले आहेत आणि 8च्या जवळपास मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघितलेले आहेत. अशा वेळेस आपल्याला समजून सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक पर्सन युनिक आहे, त्याची फिजिओलॉजी युनिक आहे, त्याचं लाईफस्टाईल युनिक आहे. ही गोष्ट अमक्यालाच लागू पडली म्हणून ती गोष्ट तुला नाही लागू पडू शकत. अगं हे काय डाएट करते तू, अमक्याने ते डाएट केलं, फास्ट वेट लॉस झालं, ते कर, ही गेली तिकडे. हे जेव्हा सगळं थांबेल आणि मी एक इंडिव्हिज्युअल आहे, माझी एक लाईफस्टाईल आहे, माझे हे इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत, माझे हे फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, मी शिफ्ट ड्युटी करतो, मी ट्रॅव्हल जास्ती करतो, तेव्हा आयुष्यात एकदा तरी बसून त्याचा आराखडा तयार करणं फार महत्त्वाचं. वा, प्रत्येक वेळेला आयुष्याचा आराखडा. बरोबर. ओके मनीषा, आता मला खरंच याबद्दल विचारायचं की आपण आतापर्यंत सगळं बोलत आलोय तुझ्या ओव्हरऑल जर्नीबद्दल, तुझा आत्तापर्यंतचा प्रवास वगैरे,
या प्रवासात बरेच भावनिकदृष्ट्या कठीण प्रसंगही आले असतील. कित्येक वेळेला ते म्हणजे जीवाची घालमेल सुद्धा, इमोशनल टर्मॉईल किंवा इमोशनल डिफिकल्टीज याच्यामधनं तू गेली असशील आणि कित्येक वेळेला अतिशय आनंदाचे क्षण सुद्धा आले असतील. तर अशा कुठल्या भावनिक क्षणांबद्दल तुला बोलायला आवडेल? साधारण मग 2006ची वेळ असेल. माझं लॅब सुरू होती आणि मी फिटनेस आणि लाईफस्टाईलवर शिकत होते. त्यावेळेस आम्ही दोघं नवरा बायको मलेशियाला गेलो होतो आणि माझा मुलगा जो एक पहिलीत होता, आईबाबा होते पण पहिलीत तो होता, तो गच्चीवर गेला आणि ती टाकी 2 मजली होती, तिथून त्यांनी वरून खेळता खेळता पडला. अरे बापरे. आणि तो व्हेंटिलेटरवर होता. ही गोष्ट आम्हाला मलेशियात कळाली. 24 तास लागले यायला. त्यावेळेसची अनसर्टनिटी सिच्युएशन, काय बघायला मिळणार आहे, कसं असणार आहे, मोस्ट इमोशनल टर्मॉईल. त्यावेळेला ते सगळं, तो सगळा प्रसंग असा डोळ्यांसमोर येतो. एक्झॅक्टली. थँकफुली इतके चांगले डॉक्टर फ्रेंड्स आहेत, सगळ्यांनी व्यवस्थित सांभाळून घेतलं. आई वडील होते, नातेवाईक होते, फ्रेंड्स होते. पण हा प्रकार 1 वर्ष चालला. तो ऑन अँड ऑफ तो हॉस्पिटलमध्ये पुढचं 1 वर्ष होता. बापरे. त्याच्यासाठी त्याच्या शाळेत रोज प्रार्थना केली जायची. त्यावेळेस तो म्हणजे सो कॉल्ड पहिला एवढा इमोशनली प्रॉब्लेमॅटिक असा माझा प्रसंग होता. आणि त्याचे फार त्यावेळेस मला हे कसं हँडल करायचं हे पण माहीत नव्हतं. कन्फ्यूज आहे, टोटल लॉस ऑफ कॉन्फिडन्स, प्रचंड वजन वाढणे, हे सगळे प्रकार झाले. म्हणजे सायकोलॉजीची रिसर्च, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट सगळं बघून झालं. तर तो पहिला प्रसंग. त्यानंतर मग मी पॅथॉलॉजी बरोबर लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि ओबेसिटी मॅनेजमेंट पण सुरू केलं. क्लिनिक सुरू झालं. त्यानंतर 2017 उलटलं. आणि तुला माहितीच आहे 2017मध्ये माझे हजबंड सुनील यांचं हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागलं. आणि चॉईसच नव्हता. तो निर्णय इतका कठीण होता आणि त्या काळात तर ते खूप नवीन होतं. त्यासाठी मग आम्ही चेन्नईला गेलो, तिथे राहिलो. आणि तो खूप अनसर्टन पिरियड होता. आणि ते हार्ट मिळायला खूप दिवस लागले. हार्ट मिळाल्यावर ऑपरेशन केल्यावर ICU, बॅड ICU लागला. म्हणजे खूप दिवस ICUमध्ये. अनसर्टनिटीचे दिवस होते. त्यातला एक खूप प्रसंग आहेत. त्यातला एक न्यूट्रिशन म्हणशील किंवा त्या पर्स्पेक्टिव्हने बोलायचं झालं आपल्या इमोशन अँड फूड मॅनेजमेंट, तर तुला एक प्रसंग सांगते. मी ICUच्या बाहेर बसायचे आणि त्यावेळेस मी ऑनलाईन पेशंट घ्यायचे. म्हणजे तेवढं माझ्यात स्टेबिलिटी होती, कामनेस होता त्यावेळेस, इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर. तर पेशंट घ्यायचे. तर एक पेशंट नवीनच होती, पहिलीच विजिट होती. तर मी काउन्सिलिंग केली, तिला सांगितलं असं असं कर, हे न्यूट्रिशनचं असं असं 8 दिवसासाठी असं कर. डॉक्टर तुम्ही मी गेले 10 वर्ष रोज 4 कुकीज खाते सकाळी उठलं की, कुकीज. तुम्ही माझी बंद केलं तर मी तर मरूनच जाईल. इम्पॉसिबल आहे हे करणं माझ्यासाठी. माझा विचार करत होती की मी काय सिच्युएशनमध्ये होते. इकडे ICUमध्ये जीवन आणि मरणाचा प्रश्न घेऊन तो नवरा होता आणि हे ऐकत होते की ह्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही, असं तुम्ही करूच शकत नाही. ते मला इतकं हिट झालं. आणि तेव्हापासून हे नाही मिळालं तर मी जगूच शकणार नाही, ते नाही मिळालं मी जगूच शकणार नाही, हे कम्प्लिटली डिलीट झालं. माझ्यात स्वभाव पण खूप शांत झाला. म्हणजे मागच्या वेळेस जे असे निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला होता, यावेळेस तो पॉझिटिव्ह घेण्याची म्हणजे तिकडे कल होता माझा. स्ट्रेस नव्हता असं नाही, पण त्याला थोडंसं आपण हँडल करू शकलो. पण त्यावेळेस लक्षात आलं की किती नगण्य आहेत बाकीच्या गोष्टी. त्या कुकीजवरनं तुला असं लक्षात आलं की आपण ज्या गोष्टींना इतकं महत्त्व देतो त्याच्याशिवाय अगदी व्यवस्थित चालू शकतं, काही बिघडत नाही. आणि हा लाईफस्टाईल मॅनेजमेंटसाठी फार मोठा धडा आहे. आणि हे सगळं आपण कोविडच्या वेळेला अनुभवलेलं आहे की कित्येक लोक म्हणायचे हे नाही मिळालं तर मी मरून जाईल, ते नाही मिळालं तर मी मरून जाईल. एक्झॅक्ट. पण कोविडचा काळ आपण खूप चांगला काढला. आणि त्याच्यामुळे लोकांच्या विचारामध्ये खूप बदल झाले. हो, कोविडमुळे. तेही खरं. त्यानंतर काही वर्ष गेले. आता मग मी ऑनलाईन प्रॅक्टिस पण सुरू केली
तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस करता, जगातल्या इतक्या लोकांबरोबर बोलत, प्रत्येक माणसाकडून शिकण्यासारखं पण आहे. मी माझ्या पेशंटकडून फार शिकले, प्रत्येक माणसाकडून शिकण्यासारखं. तुम्हाला ते प्रगल्भ बनवतं, प्रत्येकाकडे देण्यासारखं खूप असतं. हा या काउन्सिलिंगचा आणि माझ्या प्रोफेशनचा हा फार पॉझिटिव्ह पार्ट आहे की मी शिकत गेले, लोक भेटत गेली, चांगली लोक भेटली. आणि ते झालं. आता परवा नोव्हेंबरमध्ये माझे वडील गेले. हो. त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर, त्यांचं ऑपरेशन झालं होतं, मी त्यांच्याबरोबर होते. सकाळी थोडी शंका आली म्हणून मी त्यांना उठवायला गेले, तर ते उठले नाहीत. मला वाटलं ठीक आहे, गाढ झोप लागली असेल, पण मी पुन्हा उठवायला गेले. आणि मला त्या क्षणी रिअलाइज झालं की ते आपल्यात नाही, ते आता आपल्यात नाही. तो जो क्षण आहे तो म्हणजे टोटल टर्माईल होता. तो कधीच विसरू शकत नाही. पॅरेंट्सचा लॉस आपण कधीच विसरू शकत नाही. नक्कीच. तर हे 3 एक्झाम्पल म्हणून मी तुला मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन सांगितलं. अगदी कठीण प्रसंगातनं तू गेलीस. आणि मला जे सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आवडलं ते हे की तू त्या प्रसंगांमधनं सतत शिकत गेलीस आणि अजून आहेस त्यापेक्षाही जास्त खंबीरपणाने त्याला सामोरी जातेस. आता आपण प्रत्येकच जण पाण्यात पडला ना की पोहायला शिकतो. अगदी म्हणजे मी काही वेगळं केलं असं नाही, या प्रसंगातून कोणीही गेलं असेल तर आपोआप शिकतोच तो. प्रत्येक माणूस शिकतो, प्रत्येक माणूस उभा राहायला शिकतो. छान. म्हणजे एकीकडे ज्यावेळेला सुनीलचं ट्रान्सप्लांट चालू होतं त्यावेळेला एका कुकीचं महत्व त्या पेशंटला किती होतं. तिची चूक नव्हती, ती कॅज्युअली बोलली असं, तिची काहीच चूक नाही त्याच्यामध्ये. पण इथे मला त्या सिच्युएशन त्यावेळेस ती रिअलाइज झाली. तो प्रसंग असेल किंवा बाबा जाण्यांचा प्रसंग असेल की ते आता आपल्यात नाही, किंवा त्याच्या आधी जे काही तू बोललीस की ते मुलगा पडल्यानंतर ते जे 24 तास होते ते किती कठीण गेलेले होते. याच्यामधनं बरीच प्रगल्भता हळूहळू तुझ्या येत गेली. प्रत्येकात येते, फक्त त्यावेळेस राईट मेंटर मिळालं पाहिजे, राईट गायडन्स मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रगल्भ होणार का अजून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार हे त्याच्यावर डिपेंड असतं. तसं पहिल्या वेळेस माझं झालं. आणि अतिशय आनंदाचे क्षण की इथे आपण खरंच खूप काही मिळवलंय, सेन्स ऑफ अचीवमेंट, असे कधी गेले काय? ते भरपूर आहेत, असं नाही. कारण आनंद फार झाला, भरपूर झाला, ह्याच्यासाठी मला छोटी गोष्ट पण पुरते. त्याच्यामुळं असे काउंट नाही करू शकणार एवढे आनंद आहेत. आता आपण भेटलो. एक्झॅक्टली. ओके. असे आनंद खूप आहेत. कारण इमोशनल स्टेज अशी की तुम्ही म्हणजे हिरवळीवर अनवाणी पायाने गेला तरी मला आनंद होतो, चांगलाच मोठा चंद्र दिसला तरी आपल्याला आनंद होतो ना. जेव्हा अशा सिच्युएशन्स तर खूप आहेत. फॉर एक्झाम्पल, मुलगाचं बर्थ झाला, आई होण्याचं जो आनंद आहे तो कम्पेअरच नाही करू शकत तुम्ही कोणाशी. अशा ग्रॅटिट्यूडच्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही लग्न झाल्यावर या घरात आल्यावर इतकी इन्सेक्युरिटी असते की हे लोक कशी आहेत. जेव्हा लक्षात येतं आपण चांगल्या घरात आहेत, तो आनंद वेगळाच असतो. बरोबर आहे. आई वडील आमच्या बरोबर राहायला आले, तो आनंद वेगळा की त्यांचा सपोर्ट आता आहे. जीवलग मैत्रीण बेंगलोर सोडून पुण्यातच राहायला आली, त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला. तो बोल, इतके आनंद आहेत. डॉग आणला, जीवन बदललं, तो आनंद आहे. वा, छान. छोट्या छोट्या गोष्टीतनं, प्रत्येक गोष्टीतनं हे आनंद घेणं, हे छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी. सुनील एवढ्या ह्याच्यातनं बाहेर येणं खूप मोठा क्षण, खूप मोठा क्षण येतो. छान. अशाच छोट्या छोट्या गोष्टीतनं तुला आनंद मिळत राहू आणि असंच तू पुढे. थँक्यू. अशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टींमधनं प्रत्येक माणूस जसा प्रगल्भ होतो. ओके, वी ऑलवेज से दॅट समटाइम्स वी फील वी मेक चॉईसेस, बट द फॅक्ट इज चॉईसेस मेक अस. ऑन दॅट नोट, ओके, आपण डिस्कशन इथे या वेळेला
थांबवूयात. परत आपण भेटू, परत बोलू या विषयावरती. आणि जसं तू म्हणालीस की लाईफस्टाईल अवेअरनेस वगैरे या गोष्टी आम्हीही करतोय. मिशन 1 मिलियनच्या अंडर 1 मिलियन इमोशनली लिटरेट इंडियन्स बाय 2035 व्हेरी गुड. is what my mission is. ऑल द बेस्ट फॉर दॅट. Thank you and thanks for being a part of it. And as per our tradition, okay, आम्ही सगळ्यात शेवटी हे 2 मग्स घेतो. एक मी सही करून तुला देणार आहे, म्हणजे सकाळची ग्रीन टी घेताना तुला नेहमी आठवेल. आणि दुसरी तुझ्याच स्वाक्षरीची मी ठेवणार आहे. Thank you. Thank you. Put the date. आजची डेट खाली 21/3. Thank you.